महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपासह महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि त्यांना एक घवघवीत यश मिळालं। त्याच्याच उलट महाविकास आघाडीला केवळ 46 जागा मिळवता आल्या आणि त्यामुळेच जो काही महायुतीचा झंझावात आला त्यामध्ये महाविकास आघाडीला तग धरता आला नाही। परंतु महायुतीला जे काही यश मिळालं त्यानंतर लगेच शपथविधी होईल असं वाटत होतं, परंतु आता निकाल लागून आठवड्याहून अधिक दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा मंत्रिमंडळ अजून स्थापन झालेलं नाहीये, शपथविधी अजून झालेला नाहीये। मुख्यमंत्री पदासह इतर मंत्रिपद कोणाला दिली जाणार याबाबत अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणामध्ये गृह खात्यावर जर कोणी अडून बसलं असेल तर असं म्हटलं जात आहे की जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत राज्याचे एकनाथ शिंदे यांना गृह खातं हवंय आणि त्यामुळेच हा सगळा पेच निर्माण झाल्याचं सांगितलं जाते। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा जरी सोडला असेल तरी ते मात्र गृहमंत्री पदावर आग्रही आहेत। आता आपण हे बघूया की आता अशी ही पहिली वेळ नाहीये की एकनाथ शिंदे हे गृह खात्यावर अडून बसलेले आहेत। या आधीही त्यांना दोनदा गृह खातं हवं होतं परंतु ते त्यांच्या हातातून निसटलं। असे दोन प्रसंग आले होते 2019 ला जेव्हा शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले। त्याही वेळेला एकनाथ शिंदे यांच्याकडून असा आग्रह होता की शिवसेनेला गृह खातं दिलं जावं, परंतु त्यावेळेला जी काही वाटाघाटी झाली त्या वाटाघाटीमध्ये गृह खातं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसला गेलं आणि त्यामुळेच शिवसेनेला नगर विकास खात्यावर जे काही त्यावेळेला त्यांच्या वाट्याला आलं त्यावर समाधान मानावं लागलं। त्या एक वेळेला शिंदेच्या हातातून गृह खातं जे आहे ते निसटलं होतं। त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांच्याकडे संधी आली 2022 ला। 2022 जूनला जेव्हा त्यांनी बंड केलं 40 जे त्यांच्यासोबत आमदार आले त्यांच्यासोबत त्यांनी बंडखोरी केली, शिवसेनेमध्ये फूट पडली, भाजप सोबत त्यांनी सत्ता स्थापन केली। याही वेळेला भाजप समोर त्यांनी गृह खातं द्यावं असा आग्रह केलेला होता, परंतु त्यावेळेला मुख्यमंत्री पद त्यांना देण्यात आलं आणि उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांना समाधान मानावं लागल्यामुळे गृह खातं त्यांच्याकडे देण्यात आलं। त्याही वेळेला एकनाथ शिंदे यांच्या हातातून गृह खातं निसटलं होतं आणि त्यामुळेच आता जेव्हा 2024 ला भाजपानंतरचा दुसरा मोठा पक्ष म्हणून शिंदेची जी शिवसेना आहे ती उदयाला आल्यानंतर आम्हाला गृह खातं दिलं जावं अशा प्रकारचा आग्रह जो आहे तो पुन्हा एकदा शिंदेकडून केला जातोय। त्यामागे त्यांनी असं देखील म्हणजे जे काही मागच्या इतक्या दिवसांपासून आपण बातम्या ऐकतोय त्यामध्ये आता अशी माहिती समोर आलेली आहे की एकनाथ शिंदे यांनी म्हणजे त्यांचा जो आग्रह आहे तो स्पष्ट भाजपासमोर ठेवलेला आहे। एकतर आम्हाला गृह खातं द्यावं, नाहीतर मी कॅबिनेट मध्ये नसणार, माझे आमदार जे आहेत त्यांना तुम्ही मंत्री करा, त्यांना अनेक पदं दिली जावी, परंतु मी कॅबिनेट मध्ये नसेन, मी पक्षाची धुरा सांभाळेन, संघटनेचं काम करेन, पण मी कॅबिनेट मध्ये नसेन। आणि त्याचमुळे भाजपाने मात्र एकनाथ शिंदे यांना कॅबिनेट मध्ये राहण्याचा आग्रह केला आहे आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी अडकून बसल्याचं बोललं जात आहे। परंतु आता सुद्धा एकनाथ शिंदे हे गृह खात्याबाबत आग्रही आहेत। आता या खात्याबाबत आग्रही असण्याचं महत्वाचं कारण असं की मुख्यमंत्री पदानंतर जर कोणतं महत्वाचं खातं असेल तर ते गृह खातं येतं। एक पॉवरफुल सदस्य म्हणून या गृह खात्याकडे पाहिलं जातं। पोलीस दलावर थेट नियंत्रण या गृह खात्याकडूनच केलं जातं आणि त्यामुळेच कुठेतरी गृह खात्यावर गृहमंत्री पदावर एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। आता 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे आणि या शपथविधीमध्ये गृहमंत्री पद कोणाला मिळेल, मुख्यमंत्री कोण होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। भाजपा जे आहे आता अनेक बैठकांवर बैठका सुरू आहेत। शिवसेनेचे नेते जे आहेत ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण ज्या काही बैठका सुरू आहेत यामध्ये गृह खातं शिंदेच्या शिवसेनेला दिलं जातं का, एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं जातं का, की भाजप स्वतःकडेच ठेवून एक पाऊल शिंदे मागे येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।